प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या नव्या कोऱ्या मालिकेचा आजचा भाग म्हणजे 19 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि अतिशय सुरेख दाखवलाय त्यांनी आजचा भाग। अभिमन्यू सर अर्पिताची माफी मागतात कालच्या त्यांच्या बिहेवियरमुळे। अभिमन्यू सर म्हणतात, अर्पिता आय एम सॉरी। अर्पिता निघून जात असते तेव्हा ते पुन्हा म्हणतात, आय एम सॉरी ग अर्पिता। अर्पिता म्हणते, इट्स ओके दादा, नेहमीप्रमाणे मी माफ केलंय तुला, मला उशीर होतोय। अभिमन्यू सर म्हणतात की मला माहितीये ग, मला तुझा अपमान करायचा नव्हता पण मी खूप चिडलो तुझ्यावर। अर्पिता तर रडायला लागते आणि म्हणते, दादा सॉरी म्हणून सगळं पूर्वीसारखं होतं का रे? मला खूप काळजी वाटते तुझी। तू परत या घरात एकटा पडशील म्हणून थांबले मी इथे, पण तुझं वागणं असं बघितलं ना की मला प्रश्न पडतो, मी का थांबली इथे? चूक कळल्यावर सॉरी म्हणून मनाचं समाधान करता येतं, पण सॉरी म्हणून गेलेली व्यक्ती परत येत नाही ना रे दादा। अर्पिताचे हे वाक्य खूप जिवारी लागलंय अभिमन्यू सरांना। अर्पिता म्हणते, दादा माझं तुझ्यावर जेवढं प्रेम आहे ना तेवढाच राग सुद्धा आहे आणि तो कधीच कमी होणार नाही आणि त्यासाठी आय एम सॉरी असं म्हणून अर्पिता निघून गेली आणि अभिमन्यू सरांच्या डोळ्यात पाणी आलंय। इकडे गौरीबाई आल्यात पुन्हा एकदा त्या औषधाची पिशवी घ्यायला। अनु म्हणत असते, आतमध्ये कुत्रा आहे का ग? गौरी म्हणते, नाही ग कुत्रा नाहीये, पण तू चल ना पुढे। आता ही अनु म्हणते, वेडी आहेस का? अगं तुला काय गरज होती इकडे यायची पुन्हा? ती औषधाची पिशवी कशाला विसरलीस ग? गौरी म्हणते, अगं मी मुद्दाम नाही केलं ग, स्वस्त असती ना ती औषधं तर मी नवीन घेतली असती, पण खरंच खूप महाग आहे ग ती औषधं। हे मला काही हाऊस नाहीये ग अनु त्यांच्या घरात जायची। आता ही गौरी म्हणत असते, चल ना। आता गौरी म्हणते, वेडी आहेस का? हे बंगल्याकडे असं बघण्यापेक्षा ना जा आतमध्ये, गेट उघड आणि खा ओरडा। गौरी म्हणते, ओरडा कशाला खाऊ? मला नाही वाटत ते ओरडतील आपल्याला। कशाला ओरडतील? आपण काही चूक केली आहे का? हे चल ना पण अनु तू माझ्यासोबत। अनु म्हणते, ए नाही मी नाही, तू चूक केलेली नसशील, पण मला नको घेऊन जाऊ बाई आतमध्ये। गौरी म्हणते, चल ना ग आतमध्ये, मला मॉरल सपोर्ट हवा आहे, काम करशील का? आता अनु म्हणते, नाही मी तोफेच्या तोंडी जाणार नाही, मी इथेच थांबणार आहे, तू जाणार आहेस आतमध्ये आणि ती राहिलेली पिशवी बिशवी का काय ये परत लवकर ती घेऊन, आणि तोफेचा आवाज आला ना तर मी डायरेक्ट कॉलेजला निघून जाणार। गौरी म्हणते, बाई तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना माझी। आता अनु म्हणते, हो पण माझ्या बाबांची नोकरी महत्वाची आहे ना, आणि तू नको घाबरूस, अभिमन्यू सर म्हणजे फणस आहेत की नाही, नारळ आहेत, शहाळ आहेत नाही का, तू जा शांतपणे आत जा। गौरीबाई निघाल्यात आता मोठ्या हिमतीने आतमध्ये। आता इकडे या अभिमन्यू सरांची कामावाल्या ताई आलेल्या आहेत आणि त्यांनी ती पिशवी उचलली आहे झाडताना। आता त्या विचार करतात, औषधं मी एक दिवस काय कामाला आले नाही की ह्यांनी वस्तूंची जागाच बदलून टाकली आहे, या आजीची औषधं बाहेर कोणी आणली आहे? आता या ताई त्या प्राचार्य मॅडमच्या खोलीत जाणार तेवढ्यात गौरी दिसते त्यांना आणि त्या विचारतात, काय ग बाई तू कोण आहेस, इथे कशाला आली आहेस? आता गौरी म्हणते, अहो मी काल आले होते इथे कामाला। आता त्या म्हणतात, काय अगं बाई यांनी नवीन बाई ठेवली की काय? अगं कुठल्या एरियात काम करतेस तू, कोण आहेस? आता ही गौरी म्हणते, नाही अहो मी मेड नाहीये, म्हणजे काहीतरी गैरसमज झालाय तुमचा। ताई म्हणत असतात, हळू बोल बाई जरा। गौरी म्हणत असते, अहो मी इथे वेगळ्याच कामासाठी आले होते हो। त्या पुन्हा म्हणतात, आवाज कमी कर जरा। मग गौरी म्हणते, त्याचं काय ना, औषधाचं पाकिट इथे राहिलं होतं माझं इथे, म्हणून ते घ्यायला आले मी पुन्हा। मग आता त्या म्हणतात, अगं बाई तुझं होतं का ते पाकिट? अरे माझ्या कर्मा, काय ग तुम्ही पोरी क्लासला येता आणि वस्तू विसरून जाता। अभिमन्यू सरांचे क्लासेस सुद्धा आहेत प्रेक्षकांनो। आता त्या म्हणतात, जा तूच त्या आजींच्या खोलीत आणि घेऊन येते आणि घेऊन ये तुझ्या सगळ्या ते पिशवी का काय। आता ही म्हणत असते, नाही अहो मी नाही, तुम्ही द्या ना तुम्ही द्या। मग आता ही बाई म्हणते, राजाची राणी आहेस का तू, का हातपाय नाहीये तुला? तू जा आतमध्ये आणि त्या औषधाची पिशवी घेऊन ये आणि जरा हळू जा, त्या आजींना त्रास देऊ नको। आता गौरी जाते त्या खोलीमध्ये, त्या बसलेल्या असतात शांतपणे आजी, पण आता गौरीचा चेहरा पाहिल्यावर त्या चिडतात, म्हणजे चिडत नाही हायपर होतात। गौरी मात्र त्यांचं अक्राळ विक्राळ रूप बघून खूप घाबरते। या एकदम अटॅक केल्यासारख्या तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, तू आलीस, तू आलीस परत, बरं झालं तू आलीस। आता गौरी म्हणत असते, वाचवा मला वाचवा, मी काही नाही केलं, मी काही नाही केलं। गौरी खूप घाबरून गेलेली आहे, पण आता ह्या मोठ्याने ओरडत असतात, तू आलीस ना। त्या गौरीच्या अंगावरनं चेहऱ्यावरनं हात फिरवत असतात। आता गौरीचा चेहरा आणि तन्वीचा चेहरा एकदम मॅच होतो प्रेक्षकांनो, त्यामुळे हा सगळा गैरसमज यांचा झालाय। अभिमन्यू सर येतात आणि जोरात ओरडतात त्यांना, त्या ओरडत असतात, तू परत आली। गौरी म्हणत असते, मला जाऊ द्या हो। शेवटी अभिमन्यू सर ओरडतात आणि म्हणतात, जा बाहेर, आणि अभिमन्यू सर यांना लॉक करून टाकतात। आता त्यांना असं वाटतंय
अभिमन्यू सर खूप चिडतात गौरीवर आणि म्हणतात आत्ताच्या आत्ता तुझं तोंड घ्यायचं आणि निघायचं इथून, निघ लवकर. आता ते निघ म्हणायचा आवाज बाहेर आलाय अनुला. अनु विचार करत असते, अरे यार माती खाल्ली आहे, माफ कर मला, माफ कर. सरांनी पाहिलं ना मला तर माझ्या बाबांची नोकरी जाईल. अनु बाहेरच्या बाहेर सटकली आहे. आता ही गौरी म्हणत असते, सर मी काही नाही केलं, खरं सांगते, मी शपथ घेऊन सांगते. अभिमन्यू सर म्हणतात, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही, चालती हो इथनं. गौरी म्हणत असते, सर देवा शपथ हो, मी काही केलेलं नाहीये. आता ही बाई म्हणते, तुला सांगितलं होतं ना मी आज जाताना आवाज करू नको म्हणून. गौरी म्हणते, कसं पटवून देऊ तुम्हाला, मी त्यांना काहीच केलेलं नाहीये. अर्पिता म्हणते, ए बाई अगं कोणाला काही सांगून उपयोग होणार नाहीये, तू काही केल्याशिवाय ना ते असं वागणारच नाही, तू जा आता इथून. अर्पिताचा नवरा पण म्हणतो, जा बाई जा, नाही तर त्याची चिडचिड अजून वाढेल दादाची. अभिमन्यू सर प्राचार्य मॅडमला म्हणत असतात, ती गेली आता गेली. प्राचार्य मॅडम म्हणत असतात, अरे मी बघितलं तिला, मी हात लावला तिला. अरे आपला कार्यक्रम आहे ना आता रात्रभर, आपल्याला मेहंदीचे कोण काढायचे, मेहंदी काढायची, कुठे गेली ती. अभिमन्यू सर म्हणतात, तुम्ही आता झोपा बरं, ही गोळी घ्या. आता त्या म्हणतात, गोळी घेतल्यावर मला घेऊन जाशील ना तिच्याकडे. पण अभिमन्यू सर अगदी लहान लेकराप्रमाणे त्यांना गोळी देतात आणि झोपी घालतात. तर आता अभिमन्यू सर विचार करतात, माझी अवस्था देखील अशीच झाली होती त्यावेळेला. फार वेळ लागायची पाळी आली होती मला. माझ्या डोळ्यांवर पण माझा विश्वासच बसत नव्हता. ही आपली तन्वी नाहीये, ही गौरी आहे हो, फक्त चेहरा सारखा आहे. आपली तन्वी गेली आहे, ती परत येणार नाहीये कधीच. मी हे सत्य स्वीकारलंय, हे सत्य मी स्वीकारलंय, मान्य केलंय आणि तुम्ही सुद्धा आता मान्य करा. पण आता अभिमन्यू सर चिडतात खूप. इकडे निनादला कळत नसतं बाहेर की काय झालंय नेमकं, ह्या मुलीने केलंय काय. आता अभिमन्यू सर तरा बाहेर आलेत. गौरी बाहेर निघतच असते. निनाद सर म्हणत असतात, अरे थांब अभि, जाऊ दे तिला. अभिमन्यू सर आता गौरीवर चिडता आणि म्हणतात, तुला नोकरी हवी होती, तुला दिली ना मी ती लगेच, परत तुला पुन्हा माझ्या घरी मागे मागे यायची काय गरज होती. आपण जगावं, दुसऱ्यांना जगू द्यावं, हे कळत नाही का तुला. गौरी म्हणते, सर माझ्या वडिलांची औषधं राहिली होती काल तुमच्याकडे म्हणून मी इथे आले होते. आता अभिमन्यू सर म्हणतात, आगाऊपणा करून तुला त्या खोलीत जायची काय गरज होती. आता गौरी म्हणते, तुमच्या मोलकर्णीने त्या खोलीत औषधं ठेवली होती, मला नव्हतं तुम्हाला डिस्टर्ब करायचं, मग मी काय करणार होते. अभिमन्यू सर म्हणतात, हे बघ माझा निर्णय झालाय, यानंतर मला स्वतःचा चेहरा दाखवायची अजिबात गरज नाहीये. गौरी म्हणते, सर माझी नोकरी. अभिमन्यू सर म्हणतात, नाही आहे तुझी नोकरी, फक्त तुझा चेहरा न दाखवता तुला नोकरी करता येत असेल तर कर, नाही तर. गौरी म्हणते, ठीक आहे चालेल मला. आता अभिमन्यू सर निघून जातात आतमध्ये. पण अचानक पाऊस यायला लागतो आणि गौरी भिजायला लागते आणि अभिमन्यू सर तिच्याकडे बघतच राहतात प्रेक्षकांनो. कारण अभिमन्यू सरांची प्रेयसी ही आपली गौरीच आहे असं नाहीये. तिचा चेहरा आणि त्यांच्या प्रेयसीचा चेहरा अगदी सारखा आहे. गौरीला बघितल्यानंतर ते खूप डिस्टर्ब होतात. असो, तर आता इथे कॉलेजमध्ये निनाद सरांनी सांगितलंय की अभिमन्यू सर येत आहेत आणि त्या कॅन्टीनवाल्या मुलीची नोकरी पण फिक्स झाली आहे बरं का. आणि काय झालं काय नाही हे सगळं त्यांनी कॉलेजच्या मुलांना सांगितलंय. अभिमन्यू सर पोहोचलेत आणि आता या कॉलेजचं प्रांगण सगळं मोकळं चाकळं झालंय. गौरी पण पोहोचली आहे त्यांच्या मागे कॉलेजला. आता अभिमन्यू सरांनी तिला असं गाडीच्या आरशातनं बघितलंय. गौरी अभिमन्यू सरांकडे अशी बघत असते वाकून वाकून आणि अभिमन्यू सरांना आता एक भूतकाळ आठवलाय आणि ही आठवण खूप गोड आहे प्रेक्षकांनो. ऍक्च्युली गौरी ना तन्वीच्या या गेटअप मध्ये जास्ती सुंदर दिसते. साल 1999. आता माहीकडे ही तन्वी अशी चोरून चोरून बघत असते आणि तिच्याकडे माहीचं लक्ष बरोबर जातं. माही तिच्या मागे येऊन उभं राहतो आणि तिला म्हणतो, ऍक्च्युली ती तिथून निघून जात असते तेव्हा माही तिला म्हणतो, काय ग तन्वी काय चाललंय, लपाछपी खेळतेस का माझी कोणी सुपारी दिली आहे की काही प्लॅन आहे तुझा मला पळवून न्यायचा. तन्वी म्हणते, अहो नाही हो, असं का करेल मी. मग आता माही म्हणतो, निबंधाचं काय झालं. मग तन्वी सांगते, अहो मी आज निबंध नाही लिहिलाय हो, सॉरी. माही म्हणतो, बाप रे, कंप्लीट गुन्हा केलायस तू, मी दिलेल्या शिक्षाकडे कानाडोळा केलायस म्हणजे गुन्हाच केलायस ना तू. आता तन्वी घाबरते आणि म्हणते, आता काय करू. मग आता माही म्हणतो, चूक भूल द्यावी घ्यावी. तन्वी म्हणते, म्हणजे. माही म्हणतो, मला ना तू कविता म्हणून दाखव, तुझी ही शिक्षा आहे. तन्वी म्हणते, मला नाही येत कविता करता. माही म्हणतो, आपल्याला कुठे संमेलन भरवायचे, शिक्षा तर भोगायची आहे. तन्वी म्हणते, मी खरं सांगतेय, मला नाही येत कविता. आता माही म्हणतो, तू कधी कविता नाही वाचल्यास का. तन्वी म्हणते, असं काही नाहीये, मी वाचते ना कविता, पण आत्ता असं काही आठवत नाहीये मला.
मग आता या माहीने खूप सुंदर कविता म्हणून दाखवली आहे, जे आपल्या मालिकेचं शीर्षक गीत आहे. माही म्हणतो, हलकेच साद आली, हलकेच याद आली, स्वप्नातल्या सुखांना हलकेच जागा आली, ओठांवरी आहे जरी आतुर एक गाणे, दाटते का मनी आहे उरी, हुरहुर कोण जाणे, सारे जरी आहे जुन्याप्रमाणे, तरी तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने. आता ही तन्वी म्हणते, तुमची कविता खूप गोड आहे हं. माही म्हणतो, आणि मी सुद्धा. आता तन्वी फार गोड लाजते. प्रेक्षकांनो, काही म्हणा तुम्ही, पण जुन्या लव्ह स्टोरीज बघायला फार मस्त वाटतंय. म्हणजे एक वेगळाच इनोसन्स असतो नाही या स्टोऱ्यांमध्ये. तन्वी आणि माहीची स्टोरी ऐकायला आणि बघायला फार छान वाटतेय. तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता अभिमन्यू सरांना त्यांच्या भूतकाळातली ही आठवण आली आहे. आता इकडे ही तन्वी गौरी ओली झालेली आहे. आता डोसा तिला म्हणत असतो, काय सांगतेस तू, अभिमन्यू सरांच्या घरी गेली तू? आता ती सांगते सगळं, तिथे काय झालं काय नाही. आता अण्णा येतो आणि म्हणतो, नाही नाही, मला विश्वास बसत नाहीये, तू हे खोटं बोलतेस, तुला जा बाई तू आधी इथून. अण्णा म्हणत असतो, अभिमन्यू सर आजच आले कॉलेजला, तू जा घरी. आता ही म्हणते, नाही हो अण्णा काका, त्यांना माहितीये मी इथे आली आहे, त्यांनीच मला नोकरी दिली आहे. अण्णा म्हणतो, मग तू तमाशा होण्याची वाट बघते का, मला खरं नाही वाटत आहे. आता गौरी म्हणते, मी तुम्हाला खरं सांगते, आई शपथ सांगते, खरंच मला नोकरी मिळाली आहे. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांची माफी पण मागितली. अण्णा म्हणतो, अरे बापरे, तू वाघाच्या गुहेत शिरले की काय? वाघ नसतो काय घरी? गुहा रिकामी होती काय? गौरी म्हणते, नाही, वाघ होता ना गुहेमध्ये. मी गेले, माफी मागितली, मग त्यांनी मला सांगितलंय नोकरी करायला. अण्णा म्हणतो, नाही नाही, मला नाही वाटत असं काही होत असेल. पण आता गौरीला म्हणतो तो, शपथ घे. मग ती घेते शपथ, खरंच आईची शपथ. गौरी म्हणत असते, तुमचा विश्वास बसत नाही तर चला आपण विचारू. अण्णा म्हणतो, नाही बाबा, मी नाही येणार त्यांना विचारायला. आता ती शिंकत असते तेव्हा अण्णा म्हणतो, ही जेवण कसं बनवणार आज? सचिन म्हणतो, मी बनवतो जेवण, गौरी तू आज सर्व कर. आता कॉलेजमध्ये चर्चा सुरू आहे, गौरीला कसं काय पुन्हा यांनी नोकरीवर ठेवलं, अभिमन्यू सरांनी कसं काय माफ केलं वगैरे वगैरे. आता अनुला काही माहितीच नाहीये ना, अनुला तिच्या एका मित्राने सांगितलंय. आता एक्झामच्या डेट वगैरे बघतायत हे सगळे स्टुडंट. आता अनु म्हणते, अरे बापरे, एवढी मोठी न्यूज आणि मला कशी काय नाही कळली. आता अनु गेली आहे हे सगळं गौरीला विचारायला. गौरी सगळ्यांना सर्व करत असते कारण तिला झाली आहे सर्दी. आता अनु म्हणते, सॉरी यार प्लीज. आता ही गौरी म्हणते, जाऊ दे ग, अरे दोस्ती में सॉरी थँक्यू असं नसतं ग काही, मी तुला समजू शकते ग अनु. अनु म्हणते, नाही यार, पण मला गिल्ट आलंय, मी थांबायला हवं होतं ना तुझ्यासोबत. गौरी म्हणते, इट्स ओके ग, असं काही नाहीये अनु, मी नाही चिडले ग तुझ्यावर, पण बरं झालं अनु तू आली नाहीस. तू आली असती ना तर मी आधार शोधला असता ना माझ्या बोलण्यासाठी. तू नव्हती म्हणून मी धडाधडा बोलून टाकले माझ्या मनातलं. अनु म्हणते, अगं रस्त्यात जेवढी देवळं दिसली ना तेवढ्या सगळ्या देवांना मी प्रार्थना केली आहे की काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. आता ही गौरी म्हणते, अगं नाही, प्रॉब्लेम तर काही झाला नाहीये, पण अभिमन्यू सरांनी ना अट घातली आहे, मला नोकरी तर दिली आहे पण चेहरा दाखवायचा नाही असं म्हणलेत ते मला. अनु म्हणते, अरे देवा, अशी का अट घातली त्यांनी? आता गौरी म्हणते, अगं मला असं वाटतं की त्यांनी हे मुद्दाम केलंय, म्हणजे त्यानिमित्ताने मी त्यांच्या समोर जाईलच ना. अगं चुकून माकून समोर जातच ना माणूस, मग त्यांना माझ्यावर चिडता येईल ना. अनु म्हणते, जाऊ दे ग, ते काही का असे ना, तू आली आहेस ना कॉलेजमध्ये परत, माझी गौरी परत आली, अजून काय पाहिजे. पण गौरी कमाल आहे, अभिमन्यू सरांनी तुला 2दा माफ केलं, हे इम्पॉसिबल गोष्ट आहे हा. तर आता ती म्हणते, बरं बरं चल चल, मला उशीर झाला, आणि निघून जाते. पण आता गौरीला आनंद आहे, तो म्हणजे तिला नोकरी मिळाल्याचा. आणि प्रेक्षकांनो, इथेच हा भाग पूर्ण झालाय. पुढे आपण बघतोय गौरी कॉलेजमधनं पुन्हा अशीच फिरत असते पुढच्या भागात, आणि अभिमन्यू सर वर्गामध्ये खूप छान मूडने शिकवत असतात. पण गौरीला बघून ते चिडतात आणि म्हणतात, पुन्हा पुन्हा त्याच चुका कशी काय करतेस तू? हे कॉलेज म्हणजे काय तुला मोकळं चाकळं ग्राउंड वाटलं का फिरायला कुठे पण? आता ते अभिमन्यू सर पुन्हा एकदा प्राचार्य मॅडमला समजवत आहे की ती परत नाही येणार. गौरीला धमकवायला पुन्हा एकदा तो गुंडा आलाय आणि तिला म्हणतोय, पुढच्या वेळेला येईल जावाई म्हणून जेवायला. प्रेक्षकांनो, आता नेमकी तन्वी आणि माहीची लव्ह स्टोरी काय आहे? तन्वी माहीच्या आयुष्यातनं का निघून गेली आणि नेमकं असं काय घडलं, असे बरेचसे प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्यासाठी बघत राहा तू भेटशी नव्याने, आणि आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला आणि प्लीज प्रेक्षकांनो माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि प्रेक्षकांनो, ही मालिका फक्त सोमवार ते शुक्रवारच आहे, शनिवारी या मालिकेचे भाग दाखवले जात नाही. तर आता आपण पुन्हा भेटूया सोमवारी पुढच्या भागासहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.